आज आपण शेवटचा शनिवार आहे आणि बऱ्याच ठिकाणी आज रिक्षा स्टँडच्या पूजा आहे। त्यामुळं अनेक ठिकाणी मी आता जाऊन आलो। पिंपरी चौकात पण आपली रिक्षाची पूजा आहे, अजून पण बऱ्याच ठिकाणी पूजा आहे। तर सुरेंद्र जाधवांचा फोन आला, मोहनरावचा फोन आला, सोमनाथ भाऊंचा फोन आला, आता मला निरोप आला तरी मी येतो सुरेंद्रराव। बरोबर झाले आज जवळजवळ 20 वर्षापासून आपण या ठिकाणी येतो आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत आपण गेल्या अनेक वर्ष वाढवली। आपल्याकडे पूर्वी पिंपरी शहरामध्ये 1000 रिक्षा परवाने होते आणि 1000 रिक्षा परवाने नंतर 5000 रिक्षा परवाने झाले। म्हणजे नंतर आपण ग्रामीण भागामध्ये 100 परवाने दिले, बरोबर ना स्वतंत्रराव? अजून तुम्हाला मुळशी मावळ या सगळ्या भागात आपण 100 परवाने दिले आणि असे ते 4500 परवाने झाले। काढून घ्या ना। कुंभार पण आपले जुने कार्यकर्ते, अजून हे गंजेकर, देवकर आणि पटेल सर्वच कार्यकर्ते, दादू कांबळे, राहुल काळोखे, सर्वच पदाधिकारी आपले चांगलं काम करतायत। तर तुम्हाला सांगतो जवळजवळ 4500 आपल्याकडे परवाने होते पिंपरी शहरामध्ये। 4500 रिक्षा या शहरामध्ये व्यवसाय करत होत्या। त्यामध्ये मग काही प्रायव्हेट पण गाड्या चालायच्या, त्यामध्ये डुप्लिकेट नंबर टाकून काही गाड्या चालायच्या, त्यानंतर स्क्रॅप गाड्या चालायच्या, प्रायव्हेट गाड्या चालायच्या। असं सगळं आपल्याकडे जवळजवळ मला वाटतं 4-5 गाड्या प्रायव्हेट चालायच्या, डुप्लिकेट नंबर टाकून चालायच्या, एका नंबरच्या 2-2 गाड्या, असं आपल्याकडे बरेच दिवस चाललं, बरोबर ना मामा? बरोबर। आता तुम्हाला सांगतो पिंपरी शहरामध्ये आता 40,000 रिक्षा परवाने। किती हजार रिक्षा परवाने? 40,000। म्हणजे आपली संख्या आता 5,000वरून 40,000वरती गेली। शहराचं नागरीकरण पण वाढलेलं आहे। त्या काळी पिंपरीतनं डांगे चौकात यायचं तर मध्ये काहीच नव्हतं, सगळं मोकळं होतं इकडं, आणि इकडं तर काहीच नव्हतं। भीती वाटायची रात्रीला जायचं, हे रात्री या भागात यायचं म्हणलं तर नको वाटायचं। आम्ही जेव्हा 1997 साली पिंपरी चौकामध्ये व्यवसाय करत होतो, तिकडनं डांगे चौकाचं या भागातलं भाडं आलं तर या भागात यायला भीती वाटायची, ह्या भागात यायला। इथं आपण थांबलो या ठिकाणी। आता तर पार हिंजवडी आणि पार सूजपर्यंत आणि पार तिथपर्यंत सगळं नागरीकरण झालं, इकडे बी आता पार। तर अशा परिस्थितीत देखील आपण त्या काळापासून सेवा देत आहोत। म्हणजे आता मला आठवत आहे आपण सर्व तरुण होतो, सोमनाथ कराटे, मी, सुरेंद्रराव, मोहनराव, आमचे मामा। 6 सीटरचा लढा तुम्हाला आठवत असेल, कुंभारचा, बरोबर का? होते का तुम्ही? 97ला होते ना तुम्ही? 97ला हां आपण 6 सीटरचा लढा मोठ्या प्रमाणामध्ये लढलो। म्हणजे 6 सीटर शहरामध्ये सुरू झाल्या होत्या आणि 6 सीटर रिक्षामुळे आपल्या व्यवसायावरती परिणाम झाला, म्हणून आपण 97ला मोठं आंदोलन केलं 6 सीटरचं। जवळजवळ त्या आंदोलनामध्ये सत्याग्रह झाला, आपल्याला अटक झाली। ते भाटिया नावाचे विभागीय आयुक्त होते, ते म्हणले मी गल्ली बोळामध्ये 6 सीटरला फिरवण। नंतर सुरेश कालमाडे खासदार होते, ते पण म्हणले मी 6 सीटरला गल्ली बोळामध्ये फिरवण। आणि शेवटी मग आपण सत्याग्रह केला। शेवटी आपल्या सर्वांना सरकारने जेलमध्ये टाकलं। येरोडा जेलमध्ये आपल्या जवळजवळ येरोडा जेलमध्ये अनेक आपले बांधव होते। त्यानंतर विसापूर जेलमध्ये काही लोकांना, येरोडा जेल फुल झालं होतं। येरोडा जेलमध्ये तिथं आपल्याला ठेवायला जागा नव्हती, मग आपल्यातले काही लोकांना नेहरूनगरला जे स्टेडियम होतं ते आता पाडलं स्टेडियम, त्या स्टेडियममध्ये जेल केलं त्यांनी तात्पुरतं। तिथं आपल्या काही लोकांना ठेवलं, काही लोकांना विसापूर जेलला नेलं, ते विसापूर जेल पण फुल झालं। नंतर काही लोकांना मग कुणाला बीडला सोडलं, कुणाला उस्मानाबादला, असं लांब नेऊन सोडलं, जंगलात नेऊन सोडलं, मग तिथून यायला आपल्याला वेळ लागेल। असं ते ऐतिहासिक आंदोलन झालं आणि शेवटी 97 साली तुम्हाला माहिती आहे 6 सीटर बंद झाली आणि आपला विजय झाला। 2000ला 6 सीटर बंद झाले। नंतर न्यायालयामध्ये आपण जिंकलो। जसा 6 सीटरचा लढा झाला
तसंच आता नुकताच एक लढा झाला आपल्याला माहिती असेल रॅपिडो विरोधात, म्हणजे टू व्हीलर रॅपिडोची एंट्री आपल्या व्यवसायामध्ये झाली. म्हणजे टू व्हीलरवरती प्रवासी घेऊन जायचे, कोणी पण येणार टू व्हीलर आणणार आणि त्याच्यावरती प्रवासी घेऊन जाणार. मग आम्ही काय करायचं म्हणून आपला मोठा लढा झाला, आपण मोठं आंदोलन केलं, गुन्हे दाखल झाले, हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत आपण लढलो आणि त्यामध्ये आपला विजय झाला. त्यानंतर मधल्या काळामध्ये एक काळा कायदा आला होता, रोज ज्यांनी पासिंग नाही केलं त्यांना 50 रुपये दंड. तर त्या 50 रुपये दंडाच्या विरोधामध्ये पण आपण मोठा संघर्ष केला आणि तोही दंडाचा कायदा आपण रद्द करायला सरकारला भाग पाडलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून ज्या प्रश्नावरती आपण लढत आहोत तो म्हणजे रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ. तो 97 पासूनची आपली मागणी की रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ करा. परंतु आतापर्यंत सरकारने नुसतं घोषणा केल्या, आपण आंदोलन करत होतो, सरकारने नुसतं आंदोलन जरा जोशमध्ये आलं, घोषणा करायचं आम्ही आता करतो. आपण अनेक वेळा आंदोलन माघार घेतलं, परंतु अंमलबजावणी मात्र त्या कल्याणकारी मंडळाची झाली. आता हे जे काही सरकार आहे, आता मुख्यमंत्री रिक्षा चालक आहेत आणि आता या सरकारने रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ करण्याची घोषणा केली. आणि आता कल्याणकारी महामंडळाची नुसतं घोषणा नाही, ह्यावेळेस त्याचा आदेश पण निघाला, म्हणजे BR निघाला. ते कल्याणकारी महामंडळ आता गठीत होणार आहे. आता त्याचे अध्यक्ष हे परिवहन मंत्री असणार आणि त्या परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपलं कल्याणकारी महामंडळ असणार आणि त्या महामंडळाच्या वतीने आपला विविध लाभ मिळणार. आता बघा, कल्याणकारी महामंडळ झालं, आता सुरू झालं की नाही तर काही लोक लगेच टीका करायला लागले, यामध्ये असं व्हायला पाहिजे, त्यामध्ये तसं व्हायला पाहिजे, आम्हाला एवढे लाभ मिळायला पाहिजे. अरे ते होऊ तर द्या. हे आत्ताच ते झालं आहे. तुम्हाला आठवत असेल की आपण 97 साली एक आंदोलन केलं होतं, तर बांधकाम मजुरांचा कायदा व्हावा म्हणून, टपरीवाल्यांचा कायदा व्हावा म्हणून आणि घरेलू कामगारांचा कायदा व्हावा म्हणून. तर घरेलू कामगारांचं कल्याणकारी मंडळ झालं, त्या बांधकाम मजुरांचं कल्याणकारी मंडळ झालं, फेरीवाल्यांचा कायदा झाला. आणि तुम्हाला आठवत असेल की 2007 साली ते सगळं झालं. तर 2007 ते आता किती वर्ष झाले? जवळजवळ 17 वर्ष झाले जवळ, बरोबर आहे ना. आता त्या बांधकाम मजुरांना घर बांधायला 4,000 रुपये, त्या बांधकाम मजूर जर का वारला किंवा अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला तर त्याला अपघात निघाल्यानंतर 5 लाख रुपये, परत त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या वारसदाराला दर वर्षाला 24,000 रुपये आणि मग नंतर त्यांना ते भांड्याचा संच वगैरे असं मिळायला सुरुवात झाली. किती वर्षानंतर? 17 वर्षानंतर, बरोबर ना. तर आपल्याला आता सुरुवात आहे, आपल्याला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी करून घ्याव्या लागतील. त्यामुळे आताच आपण म्हणलं की अमुक पाहिजे तमुक पाहिजे, ते काय लगेच होणार नाही आहे. आता पहिल्या मंडळाचं गठन होऊ द्या, त्यानंतर आपल्या सर्वांची नोंदणी त्या मंडळामध्ये होईल आणि मग नोंदणी झाल्यानंतर मग विविध लाभ आपल्याला कसं मिळवता येतील. आता कल्याणकारी मंडळ जसं आपण करून घेतलं तसं त्यासाठी निधी पण लागणार. कारण सरकारने आता 50 कोटी देऊ केले, परंतु 50 कोटीमध्ये काहीच होत नाही. त्याचं ते सगळं कार्यालय आणि त्याच्यावरच ते खर्च होणार. मग आपल्याला लाभ कसा मिळणार? तर मग त्याच्याकडे अनेक निधी, अजून निधी लागणार. सरकार काय प्रत्येक वेळेस निधी देत नाही, त्यामुळे त्याची कायमस्वरूपी निधीची व्यवस्था आपल्याला करावं लागणार आहे. आणि ते मग आपलं संघटनेची जबाबदारी, आपण ते करून आणलं. आता पुढे आपल्याला ते करून घ्यायचं. जसं मी आता उल्लेख केला, 2 कल्याणकारी मंडळ झाले बघा. ते घरेलू कामगारांचं झालं आणि बांधकाम मजुरांचा. बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी मंडळामध्ये आता 2,000 कोटी रुपये जमा, 2,000 कोटी रुपये जमा आहे. आणि 2007लाच एक अजून कल्याणकारी मंडळ झालं, ते धुणे भांडे काम करणं महिलांचं, त्यामध्ये 1 रुपया पण नाही. तर धुणे भांडे काम करणं मला काहीच लाभ मिळत नाही, परंतु बांधकाम मंडळाच्या कल्याणकारी मंडळामध्ये 2,000 कोटी जमा आहे, त्यामुळे त्यांना खूप लाभ मिळतात. तर ते का 2,000 कोटी जमा झालं? इकडं कसं काहीच नाही. तर त्या घरेलू कामगार कल्याणकारी मंडळासाठी सरकारने कुठलाही आता उत्पन्नाचं काही साधनच नाही आहे. पण बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी मंडळामध्ये आपल्या सूचनेप्रमाणे जे काही इमारती उभ्या राहतात त्या इमारतीच्या 2% तेच इमारत उभी करायची. तुम्हाला किती कोटीची इमारत आहे? 10 कोटीची इमारत आहे. पहिले 2% नाही, त्या मंडळात पहिले जमा करायचे 2%, तेव्हा इमारत बांधायची. तर अशी कायमस्वरूपी निधीची तरतूद झाली आणि कायमस्वरूपी निधी आल्यामुळे त्या कल्याणकारी मंडळामध्ये पैसे जमा झाले
आणि तिथं घरेलू कामगाराला काहीच नाही, पण त्या महिलांना काहीच नाही मिळत. तर त्याची अवस्था आपली व्हायला नाही पाहिजे आणि आपल्यासाठी पण कायमस्वरूपी दिली पाहिजे की त्या त्या घरेलू कामगाराच्या कल्याणकारी मंडळाला त्या काळी 5 कोटी दिले, नंतर परत 10 कोटी दिले, सरकार म्हणतं आमच्याकडे पैसेच नाही. त्याची अवस्था आपल्या जे रिक्षा चालकाचं कल्याणकारी मंडळ आहे त्याची अवस्था त्याची आपल्याला करायची नाही. आपल्या कल्याणकारी मंडळासाठी आपल्याला कायमस्वरूपी तरतूद करायची, म्हणजे कायमस्वरूपी त्या कल्याणकारी मंडळामध्ये पैसे आले. तर त्यासाठी आपण एक रिपोर्ट तयार केला आहे की आपण सरकारकडे देणार आहोत. अशा भरपूर आपलं आहे. तर या शेवटच्या टप्प्यात का होईना परंतु कल्याणकारी मंडळ झालं त्याचे लाभ देखील आपल्याला लवकरात लवकर मिळावेत असे या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांना सत्यनारायण भगवंताच्या पूजाच्या निमित्ताने तसेच रिक्षा पूजाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. अशाच प्रकारे तुमची भरभराटी हो, तुमचा व्यवसाय चांगला चालावा. अजून एक महत्त्वाची सूचना राहून गेली माझ्याकडून. त्या रिक्षाच्या संदर्भात काम बघतायत, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे मी आता बऱ्याचशा राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळं माझे देश असल्यामुळं स्थानिक पातळीवरचे अनेक कामं करता येत नाही, परंतु आता आपण संख्येच्या अनुषंगाने स्टँडची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे सरकारने ती मागणी मान्य केली. परवा जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला आणि त्यांनी सांगितलं की जे जे रिक्षा स्टँड मागतायत जी मागणी आहे तर ती आपण पूर्ण करूया आणि त्यांचा सर्वे करून त्यांना नवीन रिक्षा स्टँड द्या. आता आपल्या रिक्षा स्टँडचा सर्वे होईल, कारण की पूर्वी आपण जेव्हा सर्वे केला होता तेव्हा आपलं पिंपरी चिंचवड शहर हे पुणे शहरामध्ये होतं, म्हणजे तेव्हा पोलीस आयुक्त आपले पुण्यामध्ये बसायचे. पण नंतरच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्त कार्यालय झालं आणि आपला विभाग हा सेपरेट झाला, तिकडे सेपरेट झालं. पहिले आपल्याला DCP उपायुक्त होते ते पुण्यात बसायचे, आता आपल्याकडे स्वतंत्र पिंपरी चिंचवडला पोलीस उपायुक्त आहेत वाहतूकसाठी आणि पुण्यामध्ये पण पोलीस उपायुक्त वाहतूकसाठी, म्हणजे असे 2 उपायुक्त आहे आता पुण्यामध्ये वेगळे, आपल्या पिंपरी चिंचवडला वेगळे. पहिले तुम्हाला आठवत असं एकच आपल्याकडे वाकडची नंतर झाले. पहिली एकच पिंपरी चौकामध्ये होती. त्या पिंपरी चौकातले जे कॉर्नरला आहे ना जिथं ते शनी मंदिर वगैरे त्या ठिकाणी पहिली एकच पोलीस चौकी होती. त्या ठिकाणी PI पण नव्हता, फक्त API असायचा. म्हणजे एक API त्या काळी सगळ्या पिंपरी चिंचवड शहराची वाहतूक यंत्रणा संकलित करायचा, नियंत्रित करायचा. आता तुम्हाला सांगतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळजवळ 10 वाहतूक पोलीस स्टेशन झालेत. वाहतूकचे पोलीस स्टेशन वेगळे पण वाहतूकचे 10 झालेत आणि त्या 10 पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, API वगैरे सगळे असे आहेत. जसं पण तुमच्याकडे बघा वाकड पोलीस स्टेशन झालं, खाली चिंचवड पोलीस स्टेशन झालं, सांगवी पोलीस स्टेशन झालं, हे स्वतंत्र पोलीस स्टेशन झाले. तेव्हा नव्हते, तेव्हा एकच होतं आपल्या पिंपरीमध्ये. तर असे अनेक पोलीस स्टेशन झालेले आहेत. तर त्यांच्याकडची जबाबदारी दिलेली आहे. तर ते आणि आपण आणि शुभम तांदळे यांचा संपर्क करून तुम्ही तुमची लिस्ट वगैरे जरा पाठवून द्या, सोमवारीच पाठवून द्या, त्यामध्ये वेळ नका घालू. कारण की आता ते सगळे आपण आम्ही मांडण्यासाठी आता आलेले, त्यामुळे शुभमचा नंबर घ्या, शुभमचा नंबर घेऊन आपण आपलं सोमवारी ते कागदपत्र ते आणून द्या. ते सर्व जुने माणसं आहेत, त्याचं काय होईल सगळ्या सर्वमध्ये सगळे लोक येऊन जाते, तुम्ही राहून जातात. तर मग आयुष्यभर आपण संघर्ष केला. 6 आपण बाहेर घालवली, रॅपिडो आपण बाहेर घालवली, अनेक ऐतिहासिक वेगळे आपण लढलेलो आहोत. 6 वेळा किती मोठं झालं म्हणजे आपलं त्यांना. आणि तुम्हाला सांगतो जवळ येईल पूर्वीच्या आपल्या तर 96 पासूनचे आपले जर का पेपर कतरण काढले तर त्यामध्ये सोमनाथ कराड्यांचे फोटो, तुमचे फोटो सर्वांचे फोटो झाले. म्हणजे आपण केले आंदोलन, आपण केले हे नाव सर्वांचे नावं दिसतात. तुम्ही तर या संघटनेचे फाउंडर मेंबर आहात, तुमची संघटना आहे, त्या माझी एकट्याची संघटना नाही आहे. तुम्ही सगळ्यांची संघटना वाढवली, संघटना टिकवली आणि आज तुम्ही बघितलं असेल की नुसतं आपल्या इतक्यापुरती संघटना नाही राहिली. आज पुण्यामध्ये आपलं कार्यालय, बीडमध्ये आपलं कार्यालय, नवी मुंबईमध्ये आपलं कार्यालय, कल्याण डोंबिवलीमध्ये कार्यालय, जवळजवळ 8 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे आपलं कार्यालय आहे आणि जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, म्हणजे महाराष्ट्रव्यापी संघटना आपली, महाराष्ट्रातली सर्वात मोठी रिक्षा संघटना आपली.
आणि गेले अनेक दिवस आपण एका ध्येयाने एका विशिष्ट पद्धतीने काम करतो. तुम्ही बघितलं असेल अनेक ऑफर आले, अनेक नेते आले. कोणी म्हणले इकडे चला, कोणी म्हणले तिकडे चला, कोणी सोमनाथ भाऊला चला. सोमनाथ भाऊ कुठे आले नाही. त्यांना तर माझे आमदारांनी आपला तर स्वर्गीय लक्ष्मण गिफ्ट पण एकदा ऑफर दिली होती त्यांना की अरे सोमनाथ काय ते बाबा चांगल्यासाठी जातो, एक काम कर तू इथं राष्ट्रवादी राष्ट्रवादी घे ना. ते म्हणले सोमनाथ तो राष्ट्रवादीची संघटना स्थापन कर. त्यांचे म्हणले नाही, आम्ही महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि बाबाची संघटना इथं चालणार. पण आता मात्र कसं काय अनिल जाधव पण होते. आता मात्र सोमनाथ काय सुरू केलं काय तर तुम्ही सोमनाथ भाऊ ज्येष्ठ आहात. संघटना तुमची आहे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा. जेव्हा इतिहास मिळेल तेव्हा तुमचं नाव आहे. जे आपण आता एका वयाच्या अंतराने झोपत चाललो. आता आपलं पण वय होत चाललं. आता नवीन माणसं संघटना पुढे चालवली पाहिजे. ते इतिहास आपण करून ठेवलेला आहे. ऐतिहासिक दस्तऐवज आपल्या आहेत. जे पुस्तकं आपल्या प्रत्यक्ष झाले त्या पुस्तकात तुमचं विवेक आहे, तुमची सर्व माहिती संकलित झालेली आहे. असं ऐतिहासिक काम आपण या शहरामध्ये केलं आहे. इतिहासाचे तुम्ही साक्षीदार आहात की बजरंग डांगे असं नाही किंवा आज आले म्हणून तर नाही आहे. हे गेल्या अनेक वर्षापासून ते रेकॉर्डवर आलेलं प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक आपले जे काही मासिक निघतात, जे काही पाक्षिक निघतात त्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये पत्रकामध्ये आयडलमध्ये सगळ्यामध्ये तुमचा उल्लेख आहे. म्हणजे या शहराच्या धरणभरणमध्ये या शहराच्या इतिहासामध्ये तुमच्या सर्वांचे नाव आहे. सुरेंद्र जाधव, मोहन काटे, त्यानंतर सुभाष मामा, हे सगळे सोमनाथ भाऊ तुमचे सर्वांची नोंद आहे. आणि त्यामुळे हे पुढं आता आपल्याला जे काही संघटना आहे, आता काय राजकारणामध्ये तुम्ही बघितलं आपण कुठेही कधी गेलो नाही. आपण कधी कोणाच्या सोबत न जाता आपण राजकीय स्वरूपामध्ये संघटना टिकवली. अनेक ऑफर आल्या, सोमनाथ भाऊला आल्या, मला आल्या, तुम्हाला आल्या असतील. तर तुम्ही कधी कुठं आल्या नाही, कधी कुठं गेला नाही. एकमेव आपण महाराष्ट्र रिक्षा पंचायतचं काम एवढ्या वर्षापासून चालू ठेवलं. आजही ते चालू आहे. आजही आपल्याला अनेक लोक म्हणतात तिकडे या, तिकडे जावा, असं करा, तसं करा. तरी पण आपण जी काही संघटना स्थापन केली आणि ती वाढवली आपण. मी पण सातत्याने पूर्ण वेळ या मोहीमसाठी राबवून घेतलेला आहे. अनेक वर्षी मी याच्यामध्ये काम करत आहे. तुम्ही सर्वांनी बघितलं एका ध्येयासाठी 20-20 वर्ष आपण इथं वाहून घेतलं स्वतःला. तेव्हा हे सगळं काम उभं राहिलं. तेव्हा हे रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकले, अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे संघटना महत्त्वाची आहे. ही संघटना तुमची आहे, ही संघटना आपल्या सर्वांची आहे. माझी काही एकट्याची संघटना नाही आहे. त्यामुळे या सगळ्या संघटनेचे तुम्ही फाउंडर मेंबर आहात, याचा मला अभिमान आहे. आणि आपली ही जी संघटना आहे ही फक्त आता डांगे चौकापुरती किंवा पिंपरींदरपुरती महाराष्ट्रामध्ये संघटना गेली आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन आता मी ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनमध्ये देशातली मोठी संघटना आहे त्या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. दिल्लीमध्ये माझा सन्मान झाला. आणि देशाच्या 28 राज्यामध्ये फिरलो. आणि देशाच्या 28 राज्यात म्हणजे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत तुम्हाला सांगतो देशाच्या इतिहासामध्ये हे स्वातंत्र्य झाल्यापासून काश्मीरमध्ये कधीही रिक्षा चालकांची आणि टॅक्सी चालकांची मिटिंग झाली नाही. पहिली आपण आहे, पहिल्या व्यक्तीने पहिली संघटना आपली जी काश्मीरमध्ये गेली आणि ज्यांनी काश्मीरमध्ये तिथं रिक्षा चालकांची, टॅक्सी चालकांची बैठक घेतली, त्यांचा मेळावा घेतला. अशा प्रकारच्या ऐतिहासिक घटना आहे. इथे काश्मीरचे आता तिथं निवडणुका लागल्यात. पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथं राष्ट्रपती राजवट लागू होती. तिथं जे राज्यपाल आहेत त्यांनी आपलं कौतुक केलं. ते म्हणले बाबा तुम्ही आला तिथं खूप चांगलं झालं, असंच तुम्ही या. आणि काश्मीरचं महत्त्व जगाला कळू द्या. इथं शांतता आहे, आता इथं दगडफेक होत नाही, तर सगळं व्यवस्थित शांतता आहे असं त्यांनी सांगितलं. नाही तुम्ही सगळ्या देशामध्ये सांगा, देशाचे लोक इकडे येऊ द्या, असं त्यांनी आपलं कौतुक केलं. आणि ऐतिहासिक घटना झाली. म्हणजे पहिल्यांदा देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आपण ते केलं. कधी स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य किती वर्ष झाली, एवढ्या वर्षामध्ये कधीही काश्मीरमध्ये टॅक्सी आणि ऑटो चालकांची कधी संघटना झाली नाही आणि कुठेही झाली नाही. तर तिकडं कसं होतं तुम्हाला माहिती आहे. काश्मीरमध्ये एकदम डेंजर काम, तिकडे जागा गोळ्यात घालायचं काम, काहीच नाही, माणूसही भेटत नाही, काहीच भेटत नाही. पण अशा ठिकाणी आता शांतता आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण अनेक मेळावा घेतले, सभा घेतल्या. मी स्वतः 8 दिवस तिथं होतो. त्या लोकांनी आपलं एवढी व्यवस्था केली. आपल्या जवळजवळ 70 लोकांची राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, त्या ठिकाणी आपल्या फिरवण्याची व्यवस्था, बरोबर ना. शुभम माया सोबत होते त्यावर.
तर एवढं चांगलं त्या लोकांनी केलं. तुमचं जीवन आलं तर तुम्ही सोबत चला, जरा वेळ काढा. आता किती वेळ रिक्षा थांबायचा हे का नाही. एक दिवस जरा जाऊ काश्मीरला, जरा सगळे काश्मीरला जाऊ. त्यानंतर इकडे आता तामिळनाडूमध्ये आपली संघटना आहे, इकडं खाली कन्याकुमारीमध्ये आपली संघटना आहे. सगळीकडे देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जर तुम्ही गेलं तर आता आपल्या संघटना आहेत. हे जे काय आपण रोपटं लावलं ते आता देशभरामध्ये पोहोचलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या साथीमुळे सगळे शक्य झालं. तर मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो.